मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। बहुतेक घरातून नेहमी केली जाणारी कॉफी त्याविषयी नेहमी वादावादी असते। काही लोक म्हणतात कॉफी घेणं चांगलं, काही लोकांचं म्हणणं असतं की कॉफी ही आरोग्याकरता अतिशय वाईट आहे। त्या कॉफी विषयी थोडंसं जाणून घेऊया। कॉफीमध्ये असा गुणधर्म आहे की ज्यामुळे आपल्या हृदयाच्या किंवा बाकी शरीरातल्या ज्या वाहिन्या आहेत त्या डायलेट होतात। डायलेट होतात म्हणजे काय की त्या प्रसरण पावतात, आकाराने मोठ्या होतात, म्हणजेच त्याच्या आतमधली जी पोकळी असते ती जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते। आणि म्हणून ज्यांना हार्टचा त्रास असेल किंवा ज्यांच्या व्हेन्स ब्लॉक झालेल्या असतील अशांकरता कॉफी हे चांगलं वरदान आहे। परंतु हीच कॉफी आपल्या डोक्यामध्ये ज्या वाहिन्या असतात किंवा आपल्या मेंदूच्या भोवती जे वाहिन्यांचं जाळं असतं त्याच्यावर मात्र बरोबर उलटं काम करते। त्या ठिकाणच्या वाहिन्या ज्या आहेत त्या कॉन्स्ट्रिक्ट करण्याचं काम करते, म्हणजेच आकुंचित करण्याचं काम करते। जेव्हा आपण उन्हातून बाहेरून जाऊन आलेलो असतो अशा वेळेला उष्णतेमुळे आपल्या डोक्याच्या शिरा या प्रसरण पावलेल्या असतात। त्यावेळी आपल्याला काहीतरी थंड जर लावलं किंवा आपल्या शिरा आकुंचन करण्यासाठी जर आपण काही घेतलं तर त्यामुळे जे डोकं दुखणं असतं ते आपलं निश्चित कमी होतं। आणि म्हणून उन्हातून जेव्हा आपण बाहेरून येतो किंवा ज्यांना पित्ताचा त्रास असतो, उष्णतेचा त्रास असतो, अशांना जी डोकेदुखी असते त्यावेळेला जर आपण त्यांना कॉफी दिली तर डोकं दुखणं हे निश्चितपणे कमी होऊ शकतं। परंतु कॉफी घेताना त्याचा अतिरेक मात्र टाळला गेला पाहिजे। दिवसातनं 2 कप कॉफी ही औषधाच्या दृष्टीने योग्य मानली जाते। यापेक्षा जर जास्त कॉफी आपण घेतली तर त्यामुळे आपल्याला झोप न येणे, अस्वस्थता होणे, मळमळ होणे, पित्ताचा त्रास होणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो। जर आपण एवढी काळजी घेतली तर कॉफी ही आपल्या शरीरासाठी निश्चितपणे उत्तम ठरू शकते। नमस्कार।